नमस्कार मित्रांनो, सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। मी कचरू चांभारे आज एक नवीन दिन विशेष घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे। माझे नेहमीचे व्हिडिओ आपणापर्यंत थेट पोहोचावे, तसेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे अभ्यंग स्नानबद्दल दीपावलीच्या सणाबद्दल आपणाशी बोलत आहे ते तुमच्यापर्यंत थेट पोहोचावे यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा ही विनंती। तसेच हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा। आज आहे अभ्यंग स्नान। अभ्यंग स्नान हा जो विधी आहे हा सूर्योदयाच्या पूर्वी करायचा असतो। थंडीची चाहूल लागलेली असते आणि मग आपल्या शरीरामध्ये एक लवचिकपणा राहण्यासाठी त्वचेला म्हणजे त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होऊन एक त्वचेमध्ये तजेलपणा राहावा म्हणून तेलानं आपल्या शरीराची मालिश केली जाते, मार्दव केलं जातं। यासोबतच उटणे लावून ही आंघोळ केली जाते। तर हे उटणे जसं आता बाजारामध्ये सध्या आयते म्हणजे रेडीमेड स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत, पण हे जर समजा आपल्याला घरीच बनवायचं असेल तर पारंपरिक पद्धतीनं जे काही धान्य आपल्या घरामध्ये आहे त्याच्याद्वारे हे बनवलं जायचं। जसं की त्याच्यामध्ये म्हणजे थोडंसं ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, तीळ, हळद, सुगंधी तेल यांचा वापर करून हे उटणं बनवलं जातं आणि ते आपल्या शरीरामध्ये असं संपूर्ण शरीराला त्याची एक मालिश केली जाते। त्याच्यात जो काही कर्बडपणा असतो आणि जे काही धातूचे तत्व असतात ते आपल्या शरीराला त्यापासून मिळतात। त्यासोबतच डोक्याला तेल लावणे, कानाला तेल लावणे, कानाचं मालिश करणे यामुळे सुद्धा एक शरीराला आंतरिक आणि बाहेरची ऊर्जा मिळते। तर अशा प्रकारचं हे असतं अभ्यंग स्नान। याच्या काही धार्मिक परंपरा किंवा धर्म इतिहासाशी सुद्धा ह्या गोष्टी जोडलेल्या आहेत। नरकासुराच्या वधाची कथा ही सुद्धा अभ्यंग स्नानाशीच संबंधित आहे। दीपावलीमध्ये 3 दिवस हे अभ्यंग स्नान चालतं। त्यातलं जे पहिली आंघोळ ज्याला म्हणतात किंवा पहिलं अभ्यंग स्नान जे असतं ते असतं नरक चतुर्दशीच्या दिवशी। त्यानंतर दुसरं जे अभ्यंग स्नान असतं ते असतं लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणि तिसरं जे अभ्यंग स्नान असतं ते असतं बलिप्रतिपदा अर्थात दीपावलीचा पाडवा। पहिले जे 2 स्नान आहेत अभ्यंग स्नान त्या दिवशी म्हणजे ही जी आंघोळ असते ही म्हणजे बहिणीच्या किंवा आईच्या हातानं त्या म्हणजे जो काही मुलगा असतो त्याला म्हणजे उटणं लावून त्याच्या अंगाला उटणं लावून त्याला एक सुगंधित द्रव्यामध्ये आंघोळ घातली जाते आणि पाडव्याच्या दिवशीची जी आंघोळ असते ती जो घरधनी असतो त्याला त्याच्या पत्नीनं उटणं वगैरे लावून आंघोळ घालावी अशा प्रकारची ती गोष्ट आहे। आणि आंघोळ या शब्दाला सर्वच धर्म परंपरामध्ये मान्यता आहे। स्वच्छतेला खूप महत्त्व आहे। जैन समुदायामध्ये सुद्धा आंतरिक स्वच्छता आणि बाह्य स्वच्छता या गोष्टीला अतिशय महत्त्वाचं असं स्थान दिलेलं आहे। शरीराचं म्हणजे शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टीच्या स्वच्छतेवर जैन संप्रदाय काम करतो। बौद्ध स्नान आहे, इस्लाममध्ये सुद्धा स्नान आहे, म्हणजे मृत्यूपश्चात सुद्धा स्नान आहे। सर्व धर्मामध्ये तो विधी आहे। संत सेवालाल महाराज हे नेहमी म्हणायचे की माणसाच्या आयुष्यामध्ये 3 आंघोळींचं फार महत्त्व आहे। संत सेवालाल महाराज हे एक सकल मानवजातीच्या कल्याणासाठी झटणारे एक क्रांतिकारी संत बंजारा समाजामध्ये होऊन गेलेले आहेत। तर ते त्यांच्या प्रवचनामध्ये जनजागृतीच्या कार्यक्रमामध्ये नेहमी म्हणायचे की माणसाच्या आयुष्यामध्ये 3 आंघोळींचं फार महत्त्व आहे। त्याच्यातली जी पहिली आंघोळ आहे की ज्यावेळेला मूल जन्माला येतं आणि जन्माला आल्याच्या नंतर जेव्हा त्याला पहिल्यांदा आंघोळ घातली जाते की ते एक म्हणजे मूल म्हणून त्याचा आता एक जगामध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्याचा एक खूप मोठा प्रवास या जगामध्ये या समाजामध्ये या भूतलावर होणार आहे आणि म्हणून ते एक साक्षी म्हणून ती त्याची एक आंघोळ असते की एक आता हा विधी झाला आहे पवित्र आणि यांना आता या जगामध्ये प्रवास याचा सुरू झालेला आहे असा त्याचा अर्थ असतो। दुसरी आंघोळ असते की ज्यावेळेला हे मूल तरुण होतं आणि ते विधिवत लग्न करून गृहस्थी आश्रमाला सुरुवात करणार असतं त्यावेळेला एक आंघोळ केली जाते लग्न मंडपामध्ये म्हणजे हळदीच्या समारंभापूर्वी किंवा विवाहाच्या पूर्वी। तर ती एक आंघोळ की त्याची एक वेगळी जबाबदारी सुरू होणार असते। त्या जबाबदारीची आठवण म्हणून त्या ठिकाणी एक पवित्र भावनेनं त्यानं त्या विधीला सामोरं जावं म्हणून ती एक दुसरी आंघोळ असते। आणि तिसरी जी आंघोळ आहे संत सेवालाल महाराज म्हणतात ही आंघोळ की ज्यावेळेला मनुष्य म्हणजे त्याची चेतन अवस्था ह्या भूतलावरची संपलेली असते आणि आपला देह हा एक डेथ बॉडी म्हणून किंवा मृत कलेवर म्हणून पडलेलं असतं त्यावेळेला आपलं गणगोत त्याला जी शेवटची आंघोळ घालतं ह्या आंघोळीला सुद्धा एक महत्त्व आहे। संत सेवालाल महाराज म्हणतात की या भूतलावरचं या देहाच्या माध्यमातून
करता येण्यासारखं जेवढे कर्म आहेत आणि देहाशी संबंधित जेवढे काही काम आहेत, ही कामं आता सगळी संपलेली आहेत आणि हा जो काही निश्चेष्ट पडलेला देह आहे हा आता सजीव होऊन कुठल्याही प्रकारचं काम करू शकत नाही. आणि म्हणून एक पाण्यामध्ये त्याचं समर्पण, की जे जे काही मी इथून घेतलं माझा देह त्यावर माझा पिंड पोचला आणि आता माझं इथलं कार्य संपलेलं आहे. आणि म्हणून ते एक निसर्गाच्या प्रती शेवटचं समर्पण म्हणून त्याला ती शेवटची अंघोळ घातली जाते. तर अशा प्रकारचं एक महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. तसं याच पद्धतीने अगदी सर्व धर्म परंपरामध्ये सुद्धा या स्नानाला अतिशय महत्त्व आहे. शाही स्नान याबद्दल आपण ऐकलेलेच असेल. राजा महाराजांचं स्नान, जसं की राज्याभिषेक होता वेळेला युवराज, महाराणी आणि तो राजा यांना सुद्धा स्नान घातलं जातं. आपल्या राज्यातील किंवा राज्याच्या बाहेरून वेगवेगळ्या असणाऱ्या पवित्र नद्या यांचं जल एकत्र करून त्यामध्ये सुगंधी द्रव्य आणि सोन्या चांदीच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या राजांना त्या ठिकाणी म्हणजे आंघोळ घातली जाते. ते शाही स्नान किंवा राजेशाही स्नान म्हणून ओळखलं जातं. तर स्नानाचं अतिशय महत्त्व आहे, की आता दीपावलीचा हा सण हिवाळ्यामध्ये येतो. एक त्वचा पण वृक्ष झालेली असते, तर ह्या त्वचेमध्ये लवचिकपणा राहावा, त्वचेमध्ये एक मार्दवता असावी, एक चमक असावी आणि म्हणून ते एक तेलानं उठण्यानं आपण त्या ठिकाणी त्याची मालिश करतो. त्यामुळं की चेहरा किंवा त्वचा जी आहे ती तजेलदार राहते. त्यासाठी या स्नानाचं खूप महत्त्व आहे. त्याच्यामध्ये तेल असतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तीळ असतात. त्यामुळं काय होतं की हे जे काही तेलकट पदार्थ आहेत आणि हे ऊर्जादायक पदार्थ आहेत, त्यामुळं माणसाची जी त्वचा आहे ही एक चमकदार बनण्यासाठी मदत होते. आणि अभ्यंग स्नान एकदा करून भागत नाही. तर याच पद्धतीनं हिवाळा संपेपर्यंत अधूनमधून आपण हे जे तेल उठणे आहेत हे वापरले पाहिजेत. अशा प्रकारचा एक संदेश देणारी ती गोष्ट आहे. जुन्या काळामध्ये म्हणजे ज्या साबणी वगैरे वापरल्या जायच्या, पण दिवाळीच्या सणाला मात्र खास करून त्या मोती स्नानाची खूप जाहिरात होते आणि त्या मोती साबणाला एक कळत नकळत सगळ्यांकडून एक मान्यता मिळालेली आहे आणि त्या साबणाला एक दिवाळीची साबण म्हणून स्पेशल ओळख आहे. आणि टी व्हीमध्ये ती जाहिरातसुद्धा असते. ते एक आलम काका कुठे गेले म्हणून एक जाहिरात येते बघा. छोटासा मुलगा ते म्हणतो की उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. म्हणजे जणू काही त्या मोती स्नानावर आपण सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे, अशा प्रकारची ती जाहिरात आहे. आणि ते आपल्या सर्वांना ती गोष्ट पचनी पडलेली आहे आणि ते पटलेलं सुद्धा आहे. तर अशा प्रकारचं हे जे काही शाही स्नान असतं किंवा अभ्यंग स्नान असतं, अगदी हे सकाळी सकाळी अगदी लवकर दिवस उगवण्याच्या पूर्वीच करण्याची पद्धत आहे. लवकर उठे त्याला आरोग्य भेटे, हे सुद्धा आपण म्हणजे धर्म परंपरा ज्या आहेत किंवा सण उत्सवाला ज्या काही गोष्टी लगडलेल्या आहेत त्यांचा जर आपण बारकाईनं अभ्यास केला, त्याच्यातून काही वैज्ञानिक संदेश, वैज्ञानिक शिकवण आपल्याला त्या ठिकाणी आवर्जून मिळते. पण हे डोळसपणे बारकाईनं आपण त्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. दीपावलीचा जो सण आहे हा एक चैतन्याचा प्रकाश आहे, अंधाराचा अभाव आहे आणि अंधाराला नामशेष करणार आहे. तर अगदी त्या जशी आपण पंथी बाहेर पेटवतो तशीच ती पंथी आतमध्ये सुद्धा पेटावी, अशा प्रकारचा संदेश घेऊन ही दीपावली येते. सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय.